आता 5 वाजलेले आहेत, तर इथलं काम झालं त्यांचं. आता वरती गेलेले आहेत ते. तर घाण बघू शकता तुम्ही, इतकी घाण आहे ना. 5 वाजलेले आहेत, तर बाप्पांचं आगमन बाहेर बघा चालू झालेलं आहे. आम्ही पण ठरवलेलं होतं हे काम झालं की मग आम्ही पण गणपती बाप्पा नव्या घरी बसवणार आहोत असं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे ना, सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलेला आहे आणि उपवास पण होता, त्याच्यामुळे मग स्वयंपाक लवकर केला. तर आज सगळ्यांना सुट्टी आहे, दिवेशला, दीदीला आणि दीदीच्या पप्पांनासुद्धा सुट्टी आहे. तर काम काय काढलं तर बघा, रेलिंग बाकी होती ना ही जिन्याची, तर तेच साहित्य काल टाकून गेले. तर आज रेलिंग बसवायला येणार आहेत, तर बरं सेफ्टी होईल. आम्ही तर वरती जातच नव्हतो, तर हा जिना आहे तो पूर्ण रेलिंग बसवून देणार आहे ते. आणि वरती पण गॅलरीला आहे ना, काच बाकी होते, ते पण बसवणार आहेत. आजच बसवून देतील ते काच, पण ते काल संध्याकाळी घेऊन आले 4-5 वाजता. तर त्याच्यासाठी पटापट आवरून घेतलं. दीदी गेली क्लासला, त्यांच्या क्लासमध्ये ना गणपती बसवणार आहे, त्याच्यामुळे बोलवलं. आणि दिवेशला काही स्कूल नाही आहे, त्याच्यामुळे मग त्याची आंघोळ वगैरे बाकी आहे. तर चला पटापट आवरून घेते. झाडं मी बाहेर ठेवून घेतले बाजूला, तिथे पण आपल्या ज्या पायऱ्या आहेत मेन डोरच्या, तिथे पण रेलिंग येणार आहे, त्याच्यामुळे मग ते झाडं आहेत ते सगळे मी एका साईडला करून दिले. तर आता बघू केव्हा येतात, 11 वाजेपर्यंत येणार आहे ते लोक म्हणे. तर चला आता रेलिंग तरी बसून जाईल, मग एक एक काम करणार आहोत आम्ही. तर टी व्ही युनिटसुद्धा बनवून घ्यायचं आहे बरं का, पण हे काम झालं की मग ते काम काढणार आहोत. तर सध्या तरी आता बोलवलेलं नाही आहे. आणि ट्रॉल्या पण बनवायच्या आहेत, किचन ट्रॉल्या. तर ते पुढे बघू. आता ही एवढं काम झालं की मग आपलं जे वॉशिंग एरिया आहे तिथे पण मग ते पूर्ण जाळे बसवणार आहेत. तर ते पण काम पेंडिंग आहे, ते ऑर्डर देऊन ठेवलेली आहे, पण ते लोक काही यायला तयारच नाही. आता बघू म्हणे 1-2 दिवसात येतील असं बोलले दीदीचे पप्पा. खूप घाई करतायत, कलर वगैरे पण करायचा आहे बाहेरून. मध्ये तर वालपुट्टी वगैरे प्रायमर दिलेला आहे, पण कलर अजून बाकी आहे. पण कलर कसं जेव्हा फर्निचर पूर्ण झालं की मग बऱ्याच भिंती असतात त्या फर्निचरमध्ये दाबल्या जातात, म्हणून मग कलर करणार नाही आहे. कलर नंतरच करू, मग बाहेरचं तेवढं प्रायमर वगैरे मारून घेणार आहोत. तर चला असं आहे, आज गणपती बसवणार आहोत. तर चला पुढे काय काय होतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर हे लोक बघा रिक्षामधून ते काच घेऊन आलेले आहेत. वरती जी गॅलरी आहे त्याला काच बसवायचा आहे ना, तर तेच घेऊन आले ते. तर हे 5 काच होते, तर आज आणून दिलेलं आहे. तर ते येतील मग थोड्या वेळाने काच बसवायला. आणि हे झाडं आहेत ते सगळे मला आता बाजूला करावे लागतील, नाहीतर मग ते झाडं खराब होतील. इथे पण रेलिंग बसवायचे आहे ना, त्याच्यामुळे. तर दिवेश बघत होता त्यांना कसं उतरवता येते. तर भरपूर मोठे असे हाईटमध्ये घेतलेली आहे गॅलरी. तर चिनी गुलाबला आहे ना, खूप छान फुलं आलेले होते बघा. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि हे छोटे छोटे सदा म्हणजे कायमच फुलं येत असतात बरं का. तर छान वाटतं झाडांना फुलं आली की. आणि वेल टाईप आहे ना, त्याच्यामुळे ना भरपूर अशा फांद्या नवीन येतात आणि लगेच फुलं फुलतात त्यांना. तर वरती इथे कंपाऊंडची भिंत आहे, त्याच्यावरच सगळे पॉट ठेवलेले आहेत ना, कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर बाहेरून छान दिसतं, मधून पण छान दिसतं, आणि किचनच्या खिडकीमधून पण हे फुलं बघायला छान वाटतं मला. तर छान झालेले आहेत बघा सगळ्यांना. आता हे जे ॲडेनियम होते ना, त्यांना सगळ्यांना फुलं आलेली आहेत. आणि हे चांदणीचं, आणि जे दिसतंय पुढे तुम्हाला ते कॅक्टस आहे. आणि हे बघा, हे यालासुद्धा मी त्या दिवशी पॉट घेऊन आलेली होती. तर खूप छान दिसत आहे ते. बोनसाई आहे ते. हे पायरचं बोनसाई आहे आणि हे वडाचं बोनसाई. तर ते पण खूप छान झालं. हे वडाचं ना 8-9 वर्षाचं झाडं असेल हे. तर त्याला मस्त बारीक बारीक आता 2-3 पारंब्या फुटलेल्या आहेत. तर अजून बारीक आहेत, हात नाही लावू शकत, नाही तर लगेच तुटतात त्या. तर आता हे सगळे झाडं मला तिकडे ठेवायचे आहेत, नाहीतर खूप खराब होतील. आणि हे मोठं कॅक्टससुद्धा खूप भारी झालेलं आहे बघा. आणि हे इतके छोटे छोटे झाडं आहेत, कुंड्या आहेत, त्या सगळ्या आवरून तिकडे ठेवते आता. दिवेश मला मदत करतोय. हे कॅक्टस आहे ना, तर त्याच्या मुळ्या इतक्या झालेल्या आहेत, पण त्याला मोकळीच जागा पाहिजे असते. त्याच्या मुळ्या भरपूर असतात बरं का, आणि काढता पण येत नाही त्याला. एकदा लावलं की मग काढायला थोडं अवघड जातं. त्याच्यामुळे ना त्याला मोठ्या स्टपमध्ये आम्ही लावून घेतलं.
आणि रेती टाकलेली असते त्याच्यामध्ये. 70% रेती असते आणि 30% माती असते. तर रेतीमध्येच चांगलं असतं ते झाड. जे कॅक्टसचे प्रकार असतात ना त्याच्यामध्ये 70% रेती टाकावी लागते, नाहीतर मग ते जळतात, झाडं जगत नाही. त्याच्यामुळे मग ना ते टब खूप जड होतं आणि मग चांगलं हेवी टबमध्येच ते लावून घेतलेलं आहे, नाहीतर मग लगेच मुळ्या खूप होतात त्याच्या आणि त्यांना जागा कमी पडते. त्याच्यामुळे मग ते टबमध्ये लावून घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. एकदम लहान होतं लावलं तेव्हा. तर तेही झाड जेव्हा वडाचं झाड लावलेलं होतं ना तेव्हापासून आहे तो कॅक्टस. तर आता हे सगळे झाडं आम्ही इकडे कोपऱ्याला ठेवून देतो, म्हणजे इथे ते रेलिंग लावतील ते लोक येणार तेव्हा. तर दिवेशला बघा उचलता येत नाही, तरी पण तो नुसता हट्टच करत होता की मला पण उचलू दे आतू, मी पण मदत करतो तुला. तर एक एक कुंड्या आणत होता तो पण, आणि त्याला ना असं काम करायला खूप आवडतं. दीदी गेली होती क्लासला आणि मी आणि दिवेशच मग हे कुंड्या उचलत होतो. तर आता सगळ्या कुंड्या उचलून घेतो पटापट आणि मग रेलिंग बसवायला मग ते लोक येतील. तर घरात पण रेलिंग बसवायचे आहे आणि बाहेर पुढच्या वरच्या गॅलरीला पण बसवायचे आहे. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी सगळे झाडं आवरून घेतले मी. हे स्नेक प्लांट पण आणलेलं होतं, तर ते सुद्धा पॉटमध्ये लावायचं राहूनच गेलेलं आहे. जसं त्यांच्याकडून आणलेलं होतं ना तसंच आहे अजून, त्याला मोठा पॉट लागेल, त्याच्यामुळे तो पेंडिंगच ठेवला. आणि बाकीच्या कुंड्या कसं दाट होतात ना, लगेच फुटतात ते इकडे तिकडे जास्त हलवलं की. आणि हे ॲडेनियम बघा, तर आता सगळ्या ॲडेनियमला फुलं आलेली आहेत. तर हा दुसरा बघा, याला खूप असे मोठे गुच्छासारखे फुलं येतात. तर छान वाटत नाही ह्या झाडांना फुलं येतील असं, पण आता ह्यावेळेस सगळ्या झाडांना फुलं आलेली आहेत. तर छान दिसतात. कोणीही विचारतं आम्हाला हे झाडं कुठले आहेत ते, तर बाहेरूनच खूप मस्त दिसतात. तर आता बघा हे सगळे इकडे ठेवून दिलेले आहेत मी. इथे हे सगळे झाडं ठेवून दिलेले आहेत. आता मग इथून अशी रेलिंग झाली का मग इथे बाकीच्या कुंड्या ठेवता येतील आणि हे काच आहे ते वरच्या गॅलरीमध्ये लावायचं आहे. तर ते पण झालं की मग ह्या सगळ्या कुंड्या वरती चालल्या जातील, कारण तिथं पण आजच काम करणार आहे ते. आणि हे पाम ट्री पण तिथे वरतीच ठेवायचे आहेत. आणि इकडे बघा नागवेलचं लावलेलं होतं, हे मटेरियल त्यांनी काल आणून दिलेलं आहे. काच पण कालच आणून दिलं. आता येतील ते लोक, तर झाडं बरेच वरती चालले जातील. इथे पण रेलिंग लावायचे आहे, हे पण काम करतील. त्याच्यामुळे पटापट मी आवरून घेतलं आणि वरती सगळं पॅक होऊन जाईल. तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. आज गणेश चतुर्थी आहे, गणपती बसतील, तर आजच त्यांनी काम काढलेलं आहे बघा. पण खूप दिवसापासून वाट बघत होतो आम्ही, तर फायनली तो काम होऊन जाईल, ते बरं वाटतं. तर चला आता ते लोक येतील आणि इथे बाहेर पण ही रेलिंग बसून घेतील, तर मग छान वाटेल. सेफ्टीसाठी आम्ही बसवतोय खरं. इथून ही बिना रेलिंगचं बघा असं दिसतं काहीसं. तर रेलिंग बसवल्यानंतर तुम्हाला दाखवेल कसं दिसतं ते, काय फरक दिसतो. बिना रेलिंगचं बघा जिना पण असा दिसतोय काहीसा, आणि रेलिंग बसवल्यानंतर तुम्हाला पुढे बघायला मिळेलच कसा दिसतोय ते. तर इथून तर किचनमधून असा व्ह्यू येतोय त्याचा. तर बघा हे लोक आलेले आहेत, त्यांचं काम सुरू केलं आणि करता येते. आता पटकन करतील आणि बघू. रेलिंग बसवायचं काम चालू आहे बरं का. तर इतकी धूळ येऊन गेली. गणपती बसवायचा होता छोटासा, पण आता कधी साफ होतं काय माहिती. तुम्हाला दाखवते कसं केलं आहे त्यांनी. इथूनच ही धूळ बघा. ही रेलिंग अशी बसवायची होती, तर ही बघा ही पूर्ण घाण आहे. सोप्यावरचे कवर पण आवरून घेतले यांनी, देवघर पण झाकून दिला, पण हे बसून दिलेलं आहे. तर बघा छान दिसते, पण अख्खा दिवस पुरेली इतकी घाण आहे. हे बघा पूर्ण घाण करून टाकलेली आहे त्यांनी. आणि इथे बघा मला आवरायला किती वेळ लागेल. आणि होल जे पाडलेले आहेत ना त्यांनी होल पाडताना बघ ही सगळी घाण उडाली, सिमेंट वगैरे सगळं. तर किचनमध्ये पण पसारा तुम्ही बघताय,
खूपच घाण करून टाकलेलं आहे. आता केव्हा आवरेल आणि केव्हा सगळं करेल असं झालं. होल वगैरे पाडून घेतले आता, पण बघू आता किती वेळ लागतो त्यांना आवरायला. परत काचेची रेलिंग बसवतील ना, त्याच्यामुळे मग चला, निम्मी काम झालेलं आहे बघा यांचं. तर ते उभे पाईप आहेत ते लावून घेतले आणि 2 ज्या पुढच्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत घेतलं. आणि जो मुलगा उभा आहे तिथे नाही करायचं, कारण तिथे मोकळंच चांगलं दिसतं. नाही तर मग केलं तर मग जास्त अडचण होईल, त्याच्यामुळे तिकडच्या साईडने नाही घेतली रेलिंग. तर आता फक्त मधले पाईप टाकायचे बाकी आहेत बघा. तर मध्ये पण 4 पाईप घेतलेले आहेत त्यांनी. तर 4 पाईप घेतले की मग छान वाटतं. 3 पण घेतात, पण दीदीच्या पप्पांनी सांगितलं की 4 टाकायचे आहेत म्हणून, कारण उंच आहे ना जिना, त्याच्यामुळे मग जास्त पण नको गॅप दिसायला, म्हणून मग ही एक पाईप दिसते तुम्हाला. अशा पाईप 4 टाकलेल्या आहेत त्यांनी. तर बघू आता कसं दिसतं. काचेचं करायचं होतं, पण काचेचं कसं पहिलेच खिडकीचा काच फुटलेला होता आमचा, त्याच्यामुळे मग आम्हाला भीतीच होती मनात की याला पण काच बसवलं तर मग तुटलं की परत रिपेअर करा हे ते. त्याच्यामुळे मग हे म्हणे नको, आपण साधीच रेलिंग बसवू, काचेचं वगैरे काही बसवायचं नाही आहे. त्याच्यामुळे मग अशी स्टीलचीच साधी रेलिंग बसवून घेतली आम्ही. वरच्या गॅलरीमध्ये आहे ते पूर्ण काचेचं आहे, तिथे काही एवढं रिस्क नसतं. पण इथे घरात कसं कोणी पाहुणे आले, कोणाचे लहान मुलं असले की मग ते खेळतात, मग त्यांना सांगता पण येत नाही. असंच करून ते खिडकीचं काच तुटलेलं होतं बघा आमचं, त्याच्यामुळे मग आम्ही काही इथे रिस्क घेतलेलाच नव्हता. इथे स्टीलचीच साधी रेलिंग बसून घेतली. वरच्या साईडने पूर्ण कंप्लीट केली आणि वरून लावत आले ते. तर आता हे एवढंच बाकी राहिलेलं आहे बघा. 3 पाईप टाकून घेतले, आता शेवटचा बाकी आहे. तर बऱ्यापैकी छान दिसायला लागलं. आणि आधी मोकळंच बघायची सवय होती ना, तर आता असं वाटतं काहीतरी लावून दिलेलं आहे आणि त्याला वेगळा असा आकार आला. आणि रूमला पण असा चौकोनी आकार दिसतोय बघा. रेलिंग लावल्यामुळे खूप बदल होतो. थोडंसं काही बदल केलं की छान आकार दिसतो बघा. तर असं मोकळंच यायचं ना, भीतीच वाटायची, सारखी भीतीच वाटायची. धरून चला किंवा कोपऱ्याने चला असं सांगायचं कोणालाही आम्ही. दिवेशला तर मग सारखं लक्ष द्यावं लागायचं आम्हाला. पण आता काहीच टेन्शन नाही, नाहीतर मग सोबत हात धरून त्याला घेऊन जात होते मी, असं व्हायचं. तर आता काहीच टेन्शन नाही बघा. आता 4था पाईप पण टाकून घेतला त्यांनी, छान दिसते. 3च टाकले असते तर जास्त मोठे मोठे गॅप आले असते, आणि जिना जरा मोठाच आहे ना, त्याच्यामुळे मग 4 पाईप छान वाटतात. भरपूर याच्यामध्ये डिझाईन असते बरं का, पण स्टीलचं कसं थोडंसं मॅनेज करायला सोपं असतं, साफसफाई करायला वगैरे. असं आपलं कसं भरपूर आपल्या घरामध्ये घाण असते, त्याच्यामुळे मग हेच परवडतं आपल्याला. मी त्या लोकांसाठी चहा ठेवला. चला, आता 5 वाजलेले आहेत, तर इथलं काम झालं त्यांचं. आता वरती गेलेले आहेत ते. तर घाण बघू शकता तुम्ही, इतकी घाण आहे ना. 5 वाजलेले आहेत, तर बाप्पांचं आगमन बाहेर बघा चालू झालेलं आहे. आम्ही पण ठरवलेलं होतं हे काम झालं की मग आम्ही पण गणपती बाप्पा नव्या घरी बसवणार आहोत असं. पण हे काम अजून कंप्लीट नाही झालं, तर एवढ्या घाणमध्ये कसं काय बाप्पांना आणायचं. तर म्हटलं चला ह्या वर्षी आपण स्किप करूया आणि पुढच्या वर्षी छान असं बाप्पांचं आगमन करूया आपल्या घरी. तर असं झालं. चला, बाप्पांची जी इच्छा मानून आता हे काम कंप्लीट करून घेतो आणि पुढच्या वेळेस एकदम धूमधडाक्यात बाप्पा आणू. तर आता सगळं आवरून घेते. वरती आवाज येतोय, तर रेलिंग झाल्यावर बघा खूप छान असं दिसतंय. आणि आधी मोकळं होतं ना, तर वेगळंच फील होत होतं. सोफ्याचे कवर वगैरे कुशन सगळे आवरून घेतलेले आहे दीदीच्या पप्पांनी. इतकी घाण होती ना, तर बघा मी वरून सगळी पडलेली आहे. किचन पण सगळी घाण झालेली आहे. तर आता बघू, सगळं आवरायला मला 2-3 तास लागतील आणि उद्या परत रेग्युलर स्कूल यांची ऑफिस असं सुरू होईल. तर आज मला सगळं आवरून घ्यावं लागेल. चला, तुम्हाला वरची गॅलरी दाखवते बघा. तर ही आहे गॅलरी ती, आणि इथे बसवायचे आहे काच, तर बसून घेतलेला आहे. तर बाहेरून लुक असा दिसतो बघा घराचा. आणि हे खूप हाईटमध्ये काच आहेत ना, त्याच्यामुळे गॅप देऊन बसून घेतले. हवा वगैरे असते त्याच्यामुळे गॅप द्यावाच लागतो. तर मस्त दिसतं. कधीच पेंडिंग होतं, इतकी भीती वाटायची वरती आल्यावर. दिवेशला घेऊन तर मी जातच नव्हते.
तर चला आता सगळी साफसफाई करून घेते मी. सगळं काम करून घेतलं आणि संध्याकाळचे बघा 5:30 वाजलेले आहेत. तर ह्या वर्षी काही बाप्पा बसवणार नाही होत. आता वेळच नाही आहे आता आणायला आणि ते सगळं करायला. खूप इच्छा होती, मुलं पण सांगत होते की गणपती बाप्पा बसूया, आमची पण इच्छा होती. पण बघा आता 5:30-6 वाजत आलेले आहे. तर एवढी घाण आणि परत सगळ्या भांड्यांवर इतकी धूळ बसलेली आहे. किचन पूर्ण मोकळं आहे ना त्याच्यामुळे. आणि बाकीच्या वस्तू अशा झाकून ठेवलेल्या होत्या आम्ही. तर तुम्ही बघताय हे सगळं सिमेंट आहे बरं का, त्यांनी होल पाडलं ना. तर दिवेश आताही मला मदत करतोय, झाडू घेऊन पुढे झाडू मारतोय तो पायऱ्यांवर. तर इतकी घाण निघाली आणि त्यांनी ते वेल्डिंग केलं ना, तर त्याच्यामुळे ते थोडेसे बारीक असे तुकडे पण पडतात. त्याच्यामुळे ना खूप म्हणजे 2-3 वेळा मी झाडू मारेल तेव्हाच ते स्वच्छ होईल. आणि पायाला आतापर्यंत अजून अशी धूळच लागत होती. पुढे झाडत होती तरी पण अशी बारीक माती लागत होती पायांना. तर 2-3 वेळा झाडू मारेल तेव्हाच ते घाण दिसणार नाही. आणि वरचं अजून तर बाकी आहे झाडायचं. त्या मुलाने पायरी झाडून दिली होती पण ते काही एवढी व्यवस्थित झाडू मारलेली नव्हती. तर बघा पुढच्या पायऱ्यांवर हे दोघं कसे बसलेत बघा. पुढची अशी रेलिंग बसून घेतली तर छान दिसतं बघा. सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये गणपती बसवलेला होता. तर त्यांनी आरतीसाठी बोलवलेलं होतं. तर आम्ही दोघे आलो आवरून. आणि चला माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.